नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सायली पूर्णाजीला म्हणत असते की मुळात मी ती फ्रेम आणलीच नव्हती. मी एक दुसरी फ्रेम घेऊन निघाले होते, परंतु माझा साडीचा पदर हा प्रतिमा आत्याच्या फोटोमध्ये अडकला आणि मला असं वाटलं की प्रतिमा आत्या मला काहीतरी संकेत देत आहे. पूर्णाजी म्हणते की वा, पण मी अशा भाकड कथांवर अजिबात भुलणार नाही. आणि प्रतिमाने जर काही संकेत दिलाच असेल तर तो हा असेल की लवकरात लवकर या मुलीला घराबाहेर काढा आणि माझ्या मुलीला म्हणजे तन्वीला या घरामध्ये हक्काची जागा मिळवून द्या. विमल म्हणते की पूर्णाजी, सायलीताईंनी जर ती फ्रेम आणलीच आहे तर त्यांना तिथे लावू द्यात ना, खूप छान दिसेल तिथे फ्रेम. अस्मिता म्हणते की तुला मध्ये मध्ये नाक खुपसायची काही गरज आहे का? तू जरा शांतच बस. आणि सायलीला ती म्हणते की तू काय तोंड बघतीयस, उचल ती फ्रेम आणि नेऊन ठेव स्टोअरूममध्ये. पूर्णाजी म्हणते की प्रतिमेच्या कुठल्याही गोष्टीला तू हात लावायचा नाहीस. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. सायली तिथून जात असते तेव्हा अर्जुन म्हणतो की थांब सायली. पूर्णाजी आणि अस्मिता, जर तुमचं काही बोलणं झालं असेल तर मी बोलू. अर्जुन म्हणतो की पूर्णाजी, मला मनापासून एक गोष्ट सांग. प्रतिमा आत्याचा फोटो इथपर्यंत आल्यावर आणि भिंतीवर नाही लागल्यावर तुला आवडेल का? तू मला नेहमी म्हणतेस ना, जर आपण देवळात जायला निघालो तर अर्ध्या रस्त्यावरून कधीच वळायचं नसतं. काही वाटेल तरी झालं तरी दर्शन घेऊन ती पूजा कंप्लीट करायचीच असते. कल्पनासुद्धा म्हणते की हो पूर्णाई, प्रतिमा ताईचा फोटो परत स्टोअरूममध्ये जाण्याची माझीसुद्धा इच्छा नाही आहे. आणि खरं तर हे तुम्हालाही आवडणार नाही, हो ना? अर्जुन म्हणतो की सायली, प्रतिमा आत्याचा फोटो तू ज्या जागेवर लावायला आणला होता त्या जागेवर लावून दे. अस्मिता म्हणते की असं कसं, पूर्णाजीच्या बोलण्याला काही किंमत आहे की नाही? तू असा कसा तिचा डायरेक्ट निर्णय बदलायला निघालायस? अर्जुन म्हणतो की आपण सगळेच पूर्णाजीच्या डिसिजनचा रिस्पेक्ट करतो अस्मिताई, पण याचा अर्थ असा होत नाही की घरातलं कोणीही दुसरा हा डिसिजन घेऊ शकत नाही. माझ्या बायकोला पाहिजे ती गोष्ट पाहिजे त्या ठिकाणी ठेवण्याचा पूर्ण अधिकार आहे. अस्मिता म्हणते की अरे पण हा फक्त फोटो नाही आहे, तर प्रतिमा आत्याचा फोटो आहे हा. आजीसाठी तर ते खूप पवित्र आहे आणि माझ्यासाठी पण. अर्जुन म्हणतो की हो का, मग इतकी वर्ष जर हा फोटो स्टोअरूममध्ये होता तेव्हा कुठे गेलं होतं तुझं प्रेम? आणि आपल्या घरामध्ये प्रतिमा आत्याचे खूप फोटोज आहे, कधीतरी तू 5 मिनटं तरी त्या फोटोजवळ थांबली आहेस का? अस्मिता म्हणते की तुझ्या बायकोसारखा मला दिखाऊपणा करता येत नाही. अगं पूर्णाजी, तू तरी बोल ना काहीतरी. अर्जुन म्हणतो की पूर्णाजी आता काहीच बोलणार नाही, कारण तिला माझा पॉईंट पटलाय. कारण जर आता हा फोटो परत स्टोअरूममध्ये गेला तर प्रतिमा आत्याचा तो अपमानच होईल. त्यापेक्षा सायलीच्या मनात जो आदर आहे तो ह्या फोटोला मिळू देत. अर्जुन सायलीला सांगतो की सायली, लाव तो फोटो. तो फोटो लावल्यानंतर पूर्णाजीला आनंदच होणार आहे. कल्पना म्हणते की हो सायली, हा फोटो तू इतक्या प्रेमाने स्टोअरूममध्ये आणलाय ना, तूच तुझ्या हाताने लाव. विमल म्हणते की सायली ताई, मी तुम्हाला मदत करते, या. अर्जुन म्हणतो की नाही विमल, माझी बायको एकटीसुद्धा मॅनेज करेल हे. आणि मग सायलीच्या हाताने प्रतिमाचा फोटो ही भिंतीवर लावते. पूर्णाजी मात्र सायलीकडे रागाने बघत असते, परंतु तिचा नाईलाज असतो आणि ती तिला नाही म्हणू शकत नसते. तर इकडे प्रिया मनामध्ये म्हणत असते की नागराज सांगतोय ते खरं असेल का? मैपत खरंच मला मारून टाकेल का? नाहीतर मी एक काम करते, मी साक्षीला विचारू का? तसंही ती पण कुठे तिच्या बापाला कंट्रोल करू शकते. तेवढ्यातच रविराज तिथे येतो. रविराज तन्वीला म्हणतो की तन्वी बाळा, मी तुझ्यासाठी एक खूप छान असं गिफ्ट आणलंय. सुमन म्हणते की अरे वा, काय गिफ्ट आणलंय? नागराज म्हणतो की अरे वा दादा, आपल्या तन्वीसाठी गिफ्ट आणलंय म्हटल्यावर नक्कीच काहीतरी सोन्याचं वगैरे असणार. राकेश मागे नागराजला म्हणत असतो की हा काका आहे ना, ह्या तन्वीला खूपच डोक्यावर चढवतोय, म्हणून आपल्याला तिला खाली खेचावं लागतं. रविराज ते गिफ्ट काढत असतो तेव्हा प्रियाची लगेच नाटकं सुरू होतात. प्रिया म्हणते की नाही बाबा, ते गिफ्ट तुम्ही बाहेरसुद्धा काढू नका. अहो, तुम्ही मला जन्म दिलाय, एवढं मोठं घर दिलंय, तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करता, अजून मला काही नकोय. रविराज म्हणतो की अरे बाळा, मी तुझ्यासाठी काय आणलंय ते तर बघ एकदा. तर रविराज त्याच्या पिशवीतून एक वॉटर बॉटल आणि एक सॅक काढतो. प्रिया विचारते की हे काय आहे बाबा, वॉटर बॉटल आणि सॅक? नागराज आणि राकेश मात्र वॉटर बॉटल आणि सॅकवर हसत असतात. प्रियाला त्याचा राग येत असतो. रविराज प्रियाला म्हणतो की अगं, तू जेव्हा लहान होतीस ना, तेव्हा जेव्हा तुझा पहिला दिवस होता ना शाळेचा, त्यावेळी तू एक कलरफुल सॅक आणि वॉटर बॉटलसाठी हट्ट करून बसली होतीस. आणि मी आणि प्रतिमाने इतकं शोधलं पण आम्हाला भेटलंच नाही. शेवटी एका दुकानात भेटलं. तुला ते इतकं आवडलं की रात्रभर तू वॉटर बॉटल आणि सॅक सोबतच झोपली होतीस.
आठवतंय ना तुला? त्यावर प्रिया म्हणते की बाबा नाही आठवत मला. राकेश आणि नागराज मात्र प्रियावर खूप हसत असतात. सुमन म्हणते की अहो भाऊजी तुम्ही पण कमाल करता हा. बालवाडीचा पहिला दिवस म्हणजे तन्वी किती लहान होती बरं. हे सर्व तिला कसं आठवणार आहे? त्यावर रविराज म्हणतो की हो खरं आहे, नाही आठवणार तिला आता. अगं शाळेतली काही मुलं चालली होती म्हणून म्हटलं की तुझ्या बालपणात डोकावून पाहता येतंय का बघूयात, म्हणून मी हे सर्व आणलं. त्यावर प्रिया लगेच नाटकं करत रविराजला मिठी मारते आणि म्हणते की बाबा हवं तर मी तीच तन्वी असं समजा की जी शाळेत जाणारी होती. बाबा मी जे मिस केलंय ते मला सुद्धा जगायचं आहे आणि पुन्हा तुमच्या चेहऱ्यावर आनंदही बघायचा आहे. नागराज म्हणतो की खरं तर तुमचं हे प्रेम आत्ताही दिसतंय आणि तुमचं हे दोघांचं प्रेम बघून खरं सांगतो मला अगदी भरून आलंय. तर इकडे अर्जुन हा रूमच्या बाहेरच उभा असतो. सायली म्हणते की सर मुलांनी खूप पसारा घातलाय ना आतमध्ये, त्यामुळे तुम्हाला आतमध्ये सुद्धा जाता नाही आलं ना. एक काम करते मी पटापट सगळं आवरते, तुम्ही मला फक्त 5 मिनटं द्या. खरं तर मला खूप दमायला झाले पण मी पटकन आवरून घेते. अर्जुनला सायलीला हे सांगायचं असतं की मी ती खोली पूर्ण आवरली आहे, परंतु सायली त्याला काही बोलूच देत नाही आणि काम आवरायला जाते. जेव्हा ती तिच्या रूममध्ये येते तर सर्व खोली अगदी लख्ख असते. सगळ्या गोष्टी अगदी जागच्या जागी असतात आणि बेडवर उशा ठेवून झोपण्याची सुद्धा तयारी केलेली असते. सायली म्हणते की सर अहो सगळी खोली तर आवरली आहे, कोणी आवरली? तुम्ही आवरली का? त्यावर अर्जुन म्हणतो की मग दुसरं कोण येणार होतं करायला? त्यावर सायली म्हणते की अहो सर मी आवरली असती ना. अर्जुन म्हणतो की तुम्ही ऑलमोस्ट खाली सगळं काही आवरलंय, मी तर तुमची थोडीशीच मदत केली. मला असं वाटलं की मी इकडचं आवरून घेतो. रूम इतकी मेसी होती ना की मला बसायला सुद्धा जागा नव्हती, म्हणून मग म्हटलं की मीच क्लीन करून घेतो. त्यावर सायली म्हणते की सर पण मग तुम्ही खोलीच्या बाहेर का थांबला होता? तुम्हाला काही बोलायचं होतं का? अर्जुन म्हणतो की काही नाही, मला फक्त तुम्हाला हेच सांगायचं होतं की आजचा दिवस हा खूपच स्ट्रेसफुल होता आणि पूर्ण आजी तुम्हाला जे काही बोलली ते मनाला लावून घेऊ नका. त्या गोष्टींचा आता जास्त विचार करत बसू नका, झोपा आता. अर्जुन म्हणतो की माझी बरंच कामं पेंडिंग आहेत, मी एक काम करतो, मी स्टडी रूममध्ये जातो आणि माझी कामं करतो, तुम्ही आराम करा. त्यावर सायली म्हणते की ठीक आहे. अर्जुन जात असतो आणि पुन्हा सायलीला म्हणतो की मिसेस सायली मी तुम्हाला खाली काही बोललो नाही, पण माझ्याही मनात एकच प्रश्न होता जो पूर्णा आजी आणि अस्मिता ताईला पडला होता. स्टोर रूममध्ये बऱ्याच फ्रेम आहे, अँटिक पीस आहेत, मग तुम्ही प्रतिमा आत्याचाच फोटो कसा काय घेऊन आलात? सायली सांगते की हो सर मी जे खाली सांगितलं तेच खरंय, माझ्या साडीचा पदर अडकला होता प्रतिमा आत्याच्या फोटोत. पण सर मी जेव्हा पण कधी प्रतिमा आत्याचा फोटो बघते ना तर मला असं नेहमी वाटतं की मागच्या जन्माचं काहीतरी नातं असेल आमच्या दोघींचे काहीतरी ऋणानुबंध नक्कीच असतील. तर अर्जुनसुद्धा या गोष्टीवर विचार करू लागतो. तर इकडे प्रिया बसलेली असते आणि ती म्हणत असते की माझ्या डोक्यात कुठले टेन्शन चालू असतात आणि ह्या किल्लेदारचं काय सुरू असतं. नागराज आणि मैपतने माझा पत्ता कट करायला नको म्हणजे झालं. जर किल्लेदारला हे सगळं कळलं ना तर ह्याच बॅगेत माझं सामान भरेल आणि हकलून देईल मला. सायली आणि अर्जुनसुद्धा मला सोडणार नाही आणि जर मैपतने मला काही केलं तर मैपतपासून कोण वाचवेल मला? आणि नंतर प्रिया म्हणते की मैपतपासून तर नागराजच मला वाचवू शकतो. मला खरं तर आता नागराजला मस्का मारायला हवाय. तर इकडे अर्जुन हा स्टडी रूममध्ये त्याचा स्टडी करत असतो. तर तेवढ्यातच प्रताप तिथे येतो. प्रताप अर्जुनला म्हणतो की अर्जुन तू तुझ्या आयुष्यात एवढा बिझी झालाय की माझा फोन घ्यायला सुद्धा तुला वेळ नाही. अर्जुन म्हणतो की असं नाही आहे डॅड, मी तुमचे मिस कॉल बघितले होते आणि मी तुम्हाला कॉल करणारच होतो, पण घरामध्ये सायलीच्या आश्रमातली मुलं आली होती आणि दिवसभर त्यांच्या मागेच होतो. तर प्रताप म्हणतो की अच्छा, म्हणजे बायकोमध्येच तर दिवस गेलाय तुझा. पण खरं सांगू का अर्जुन, बायकोच्या प्रेमात इतकंही वाहवत जाऊ नको की बापाचं नुकसान करशील. अर्जुन म्हणतो की म्हणजे? प्रताप म्हणतो तुझ्या बायकोच्या आश्रमाची केस तर तूच लढतोयस ना, आणि मग ती केस लढवताना माझ्या फायनान्सच्या मागे का लागलायस तू? तुझं मैपत शिकरेशी काय वैर आहे? जर त्याने ती जागा विकत घेतली आहे तर घेऊ दे ना, तुला काय करायचंय? अर्जुन म्हणतो की ही न्यूज तुमच्यापर्यंत कशी काय पोहोचली? प्रताप म्हणतो की ते महत्त्वाचं नाही आहे, महत्त्वाचं हे आहे की मैपतरावांनी ती जागा लिगली विकत घेतली आहे आणि तरीही तू त्यांचा छळ करतोयस. त्यावर अर्जुन म्हणतो की छळ, मी फक्त त्या आश्रमाच्या डिटेल्स मागितल्यात आणि जर त्यांना ही हरॅसमेंट वाटत असेल तर यातच आलं सगळं डॅड. प्रताप म्हणतो की अर्जुन माझ्यासोबत असं बोलायचं नाही हां, आणि माझी खूप मोठी ऑर्डर ही फक्त मैपतरावांच्या फायनान्समुळे टिकू नये, त्यामुळे मला माझ्या डोक्याला अजिबात ताप नको आहे आणि मला माझं काम शांतपणे करू देत. अर्जुन म्हणतो की मग मलाही माझं काम शांतपणे करू द्यात डॅड. आपण तुमचं आणि माझं काम हे वेगळं ठेवूयात. आणि तुम्हाला माहीत नसेल पण मैपत शिकरेने तोच प्लॉट विकत घेतलाय जिथे विलासचा खून झाला होता.
आणि मधुभाऊंच्या स्टेटमेंटमध्ये क्लिअरली मेन्शन आहे तो खून साक्षीने फक्त आणि फक्त प्लॉट मिळवण्यासाठी केला होता आणि तरीही मी त्यांची चौकशी नाही करायची का तर ते तुमचे फायनान्सर आहेत म्हणून. हे इथिक्स आहेत का डॅड? अहो तुम्ही तरी मला सांगा. तर प्रताप म्हणतो की प्रोफेशनल इथिक्स म्हणून तुला वाटेल ते वागायची जी मुभा मिळाली आहे असं अजिबात समजू नकोस अर्जुन. जागा विकत घेणं आणि तिथं इमारती बांधणं हे मैपतरावांचं प्रोफेशन आहे आणि त्यांचं काम ते अगदी व्यवस्थित करताय, त्यामुळे त्यांना अडवण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि जर तू असंच केलं तर याचे परिणाम माझ्या कामावर आणि भविष्यावर होतील आणि ते मी अजिबात चालून घेणार नाही. त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव की मैपतरावांबद्दल कुठलाही पाऊल उचलताना 100 वेळा विचार कर. अर्जुन म्हणतो की डॅड तुम्ही शांत व्हा, आपण डिस्कस करून बोलूयात. परंतु प्रताप रागाने तिथून निघून जातो. तर इकडे सायली ही झोपलेली असते, परंतु सायलीला झोप येत नसते. तिच्या डोक्यामध्ये विचारांचं वादळ सुरू असतं. खरं तर तिला कळत नसतं की प्रतिमाचं आणि तिचं नक्की काय नातं आहे आणि या घराशी तिची कोणती नाळ जोडलेली आहे. तिला आठवतं की जेव्हा ती या घरामध्ये आली होती तेव्हा तिला असं वाटलं होतं की या घरामध्ये ती आधीसुद्धा येऊन गेली आहे आणि तिला लहानपणाचे येणारे आवाज हे सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात. जेव्हा सायली ही घर सोडून चाललेली असते तेव्हा तिचा पदर हा दाराच्या कडीमध्ये अटकलेला असतो. जणू हे घर तिला म्हणत असतं की तू या घरातून नको जाऊस. आणि तिला हेही कळत नसतं की स्टोअरूममध्ये एवढे सगळे अँटिक गोष्टी असताना, एवढ्या सगळ्या फ्रेम्स असताना नेमकी प्रतिमा आत्याच्या फोटोमध्येच तिचा पदर का अडकला आणि ती प्रतिमा आत्याचाच फोटो का घेऊन आली. हे सर्व प्रश्न तिला पडलेले असतात आणि तिला हे समजत नसतं की नक्की प्रतिमासोबत माझं नक्की काय रिलेशन आहे. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे कल्पना पूर्णाजीला म्हणत असते की सायली कुठल्याही वाईट हेतूने या घरामध्ये आलेली नाहीये. पूर्णाजी म्हणते की तिने सगळ्यात आधी माझ्या तन्वीचा हक्क हिरावून घेतलाय, मग आल्या आल्या या घरावर कब्जा करायला सुरुवात केली. माझ्या नातवाला माझ्यापासून तोडलं आणि तुलाही तोडलं. तर सायली अर्जुनला म्हणत असते की मला हे घर उद्ध्वस्त झालेलं नाही बघवणार सर. मी या घरामध्ये येण्याच्या आधी सगळे किती आनंदाने राहत होते, घराला अगदी घरपण होतं आणि ते फक्त आणि फक्त माझ्यामुळे गेलेत हे मला अजिबात सहन होत नाहीये. मला तर सतत या गोष्टीची भीती वाटत असते की तुमच्या या नाटकापायी सगळी नाती तुटतील आणि त्या सगळ्या गोष्टीचा त्रास हा फक्त पूर्ण आजीला होणार आहे. तर मित्रांनो, असेच ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.